निस्वार्थ असा नाही, स्वार्थी झाले असं म्हणावं लागेल. 80 सालापर्यंत या देशाची प्रगती जगातल्या जे प्रगतशील झालेले देश होते त्यांच्या जवळपास विकसित देशाच्या मध्ये एक चांगल्या प्रकारचा त्याचा स्वार्थ स्वतःचा नेत्यांचा स्वार्थ नव्हता, जनतेचा स्वार्थ त्याच्यामध्ये काय पक्ष हे विषमतेच्या दृष्टीनं जातीचा वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला मताचं हे करण्याच्या दृष्टीनं तसे प्रयत्न करतात. मित्रांनो नमस्कार, नगरसेवा टाइम्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे दिवसेंदिवस बदलत आहे. म्हणजे एकीकडे पूर्वी आपण तात्विक राजकारण आपण पाहिलेलं आहे, विचाराचं राजकारण आपण पाहिलेलं आहे, त्याचबरोबर समाजाविषयी असलेली प्रामाणिक भावना राजकारण्यांची आपण पाहिलेली आहे. आणि आजचं जे आपण राजकारण पाहतो त्या राजकारणामध्ये आणि जुन्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा बदल झालाय की काय असे एकूण चित्र आहे. आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे साहेब माजी आमदार हे गेल्या अनेक दशकांपासून राजकारणामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यांचा आमदाराचा काळ असेल किंवा समाज जीवनामधलं त्यांचं आजपर्यंत वर्तन असेल, आजपर्यंत समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान असेल, हे अनन्यसाधारण असं महत्वाचं ते योगदान आहे. आणि म्हणून या विषयावरती आज आपण बापूंशी बोलणार आहोत, बापूंकडून जाणून घेणार आहोत की नेमकं काय बदललंय राजकारण. आजचं जे राजकारण आहे काय आपण पाहतोय, अगदी तरुण मुलं रस्त्यावरती उतरत आहेत न्याय हक्कासाठी. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे. अशा अनेक प्रश्न घेऊन आज आपण बापूंच्या सोबत बोलणार आहोत. खरं तर ही मुलाखत राजकारणातच नाही तर इथल्या असणाऱ्या सर्वसामान्य सर्वच माणसांना ही मुलाखत खऱ्या अर्थानं प्रेरणादायी व्हावी, मार्गदर्शक ठरावी, हा खरं तर आमचा हा प्रयत्न असणार आहे. बापू, नगरसेवा टाइम्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपलंही स्वागत. बापू, तुम्ही जुनं आणि आजचं राजकारण दोन्ही राजकारण आपण बघितलेले आहेत. एका वाक्यात सांगायचं झालं तर आजचं राजकारण पूर्वीपेक्षा चांगलं झालंय की अधिक व्यावहारिक झालंय की अधिक स्वार्थी झालंय, काय सांगाल बापू? स्वार्थी म्हणजे निस्वार्थ असा नाही, स्वार्थी झाले असं म्हणावं लागेल. कारण हा देश हजारो वर्ष म्हणजे गुलामगिरीमध्ये अनेक देशाच्या गुलामगिरीमध्ये समतामध्ये होता तो. आणि 1947 साली आपल्या देशातील धुरीणांनी नेत्यांनी जो स्वतंत्र केला हा देश, त्याच्यामध्ये हा स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधान जे स्वीकारलं राज्यघटना तिथपासून तर साधारणपणे 1980 पर्यंत राज्यकर्ते हे संविधानात धरून काम करत असायचे. पुरोगामी तू आपल्याकडं होतो आणि पुरोगामी असल्यामुळं आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन जाण्याची ती प्रवृत्ती असल्यामुळं आणि जनतेला पुढे नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेला असल्यामुळं तिथपर्यंत त्या 80 सालापर्यंत या देशाची प्रगती जगातल्या प्रगतशील झालेले देश होते त्यांच्या जवळपास विकसित देशाच्या मध्ये एक चांगल्या प्रकारचा ठसा आपण उमटवला. शेतकरीसाठी असेल, मजुरांच्यासाठी असेल, म्हणजे इंडस्ट्रीसाठी सर्वच दृष्टीनं प्रगती तशा पद्धतीने केली. आणि ती करत असताना की त्याच्यामध्ये स्वार्थ स्वतःचा नेत्यांचा स्वार्थ नव्हता, जनतेचा स्वार्थ त्याच्यामध्ये कायम असायचा की जनता कशी म्हणजे जनतेचे प्रश्न कसे सोडवतील आणि ते पुढे जातील, त्यांची प्रगती कशी होईल अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये उद्देश असायचा. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर त्याचा समाजासाठी करतो असं दाखवतो, परंतु स्वतःची खुर्ची आणि स्वतःचं आदिराज्य कसं राहील त्या दिशेसाठी प्रयत्न असतो. मग त्याच्यासाठी कुठलाही विधिनिषेध नसतो. म्हणजे संविधानाला फाटा देऊन सुद्धा काही कार्यकर्ते म्हणजे त्याच्यामध्ये कामं केलेली जातात. 1980 पर्यंत जातीयवाद नव्हता.
ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सगळ्या दरम्यानचे रोग असायचे. पण पुढं असा त्याच्यामध्ये असं त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता आणि चांगल्या पद्धतीने ते कामं केली जायची असायची. परंतु अलीकडच्या काळामध्ये जातीयता ह्याच्यासाठी वाढवली जाते की समाजात आपल्या प्रभूचं मत आपल्याला मतं द्यावीत किंवा आपल्या बरोबर लोकांनी राहावं त्या दृष्टीनं तसे पद्धतीत एक काही पक्ष हे विषमतेच्या दृष्टीनं जातीयता वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला मताचं हे करण्याच्या दृष्टीनं तसे प्रयत्न करतात की पूर्वी नव्हता, आता ते दिसतंय आता. म्हणजे आणि अलीकडच्या काळामध्ये 1980 पर्यंत जे भ्रष्टाचार हा अजिबात नव्हता. म्हणजे नेते मंडळी हे स्वतःच्या घरचं खाऊन आपण म्हणतो ना चाकरी करते तशा प्रकारचं होतं. म्हणजे आमच्या इथं की ज्याच्याकडे 100-125 एकर जमीन होती असे अण्णासाहेब मगर, गाडी स्वतःची, पेट्रोल स्वतःचं, ड्रायव्हर स्वतःचा, म्हणजे अशा पद्धतीने या जिल्ह्याचं कामकाज त्यांनी केलं. म्हणजे कोणाचा एक दमका कोणाचा घेतलेला नाही किंवा संस्थेमध्ये काम करत असताना अजिबात मानधन वगैरे घेतलं गेलं नव्हतं. म्हणजे अशी माणसं त्यावेळेची होती. आता मानधन तर असतं त्याशिवाय की जे कामं करतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज सुरू झाले. राजीव गांधींनी सांगितलं होतं की जनतेच्या कामावर 30 पैसे जातात, 1 रुपयामधला पैसे तिथपर्यंत पोहोचतात, 30 पर्यंत 70 पैसे जायचा. आता तर जवळपास असं आहे की 80-90 पैसेच बाहेर जातात, 10 पैसे राहतात अशी परिस्थिती आहे. की त्यावेळी इतकी वाईट परिस्थिती की त्यावेळेला केलेली कामं की एकदा एखाद्या रस्त्याचं काम केलं तर किमान तो 10 वर्ष चांगला राहायचा, किमान चांगला. खड्डे वगैरे बुजल्याची ब्रिटिशांनी हे रस्ते केलेले होते ते आमच्या वेळात मी पाहिलं की लहानपणी असताना ते रस्ते फोडले, ते रस्त्याने नवीन डांबरीकरण केलं ते सुद्धा चांगलं होतं. पण आता असं आहे की आता जे रस्ते केले जातात की या रस्त्याचं इकडून सुरुवात केली पुढे शेवट झाला की 1 महिन्यामध्ये ते खड्डे म्हणजे संपून जातात. ते लोक हाताने असं ते डांबर आणि ते खडी त्या हाताने काढतात. इतकं आपण सोशल मीडियामध्ये पाहतो की इतकं वाईट करण्याचे या ज्यांनी त्यांच्या हातामध्ये ज्यांच्यामुळं ती कामं झाली, त्यांनी कामं दिलेली त्यांना काही वाटत नाही. त्याच हे संपूर्ण पूर्वीच्या तुम्ही जर पाहिलं तर 2000 सालापर्यंत जरी म्हटलं तरी सुद्धा रस्त्याची सगळीकडे कामं चांगली असायची, आक्रोश नव्हता लोकांचे. पण नैतिकता होती, नैतिक म्हणजे कामच होते चांगले असायचे ना. आता पाहतो आपण की या पुणे शहरामध्ये आता जिल्हा कॉर्पोरेशन लोकप्रतिनिधीचं नव्हतं, म्हणजे शासनाच्याकडे सगळे होत. म्हणजे त्यांना मतदान म्हणजे कुठलाच मुद्दा नव्हता. म्हणजे शासकीय ते अधिकारी आणि त्यांचे असलेले सगळे इतर त्यांच्याकडनंच कामं होत असायची. म्हणजे त्यांना कोणाचं प्रतिनिधींचा काय त्यांच्यावरती दबाव नव्हता. तरी सुद्धा 7 वर्षामध्ये एकही काम धाडायचं झालेलं नाही. इतकी कामं एकही रस्ता धाडायचा नाही झाला. सगळी कामं एकदम त्याच्याबद्दल कोणी वाटतही नाही त्यांना की समजा कॉर्पोरेशन नसेल पण आमदार होता, खासदार होता, प्रशासन यंत्रणा सरकार होतं. सरकारने काय केलं यांच्यामध्ये आपले लोक जे हे अधिकारी काय करतात याच्यावरती कोणाचे लक्ष नाही.